इथं चेंबूर दुर्घटनेवरून मनसे संतापली आहे। दोषींवर कारवाई करता मुंबईत आंदोलन आहे। मनसे आझाद मैदानात आंदोलन करणार आहे। अमित ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे। राज ठाकरे या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरातही बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत। या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आता समोर येते। दिल्लीतील मेट्रो स्थानक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मेट्रो स्थानक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दिल्लीतील ही महत्वाची अपडेट। मेट्रो स्थानक पुढील सूचना मिळेपर्यंत आता बंदच असतील। दिल्लीतली ही महत्वाची बातमी। एकीकडे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू, तर दुसरीकडे काँग्रेसही आक्रमक केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याकरता। तर चेंबूरमधल्या दुर्घटनेवरून मनसे आक्रमक होताना दिसते। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आझाद मैदानावर अगदी थोड्याच वेळात मनसेचं आंदोलन सुरू होत आहे। अगदी लागवी आपण पाहतोय की मनसेनिक जे आहेत ते पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। स्वतः मनसे नेते संदीप देशपांडे पोहोचलेले आहेत। संदीपजी, आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तगडा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। कशा पद्धतीत आंदोलन असणार आहे आज? पोलीस आमच्या संरक्षणासाठी आहेत आणि पोलीस आमचे मित्र आहेत। अंदर की बात है, अरे अंदर की बात है, अरे अंदर की बात है। चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया अशा पद्धतीचं टी शर्ट तुम्ही परिधान केलेलं आहे। जय्यत तयारी या आंदोलनाची दिसते, पण पालिका प्रशासनाला अनेक दिवस झाले तुम्ही प्रश्न विचारतायत, उत्तर येत नाहीत। आज नेमके कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहेत? आमचा प्रश्न आहे व्यवस्थेला आम्ही प्रश्न विचारतोय, या बेजबाबदार व्यवस्थेला प्रश्न विचारतोय की याचं उत्तर कोण देणार? आम्हाला उत्तर हवंय। आज नीट सारख्या परीक्षेमध्ये पेपर फुटल्यामुळे 20 जणांनी आत्महत्या केली। आम्हाला उत्तर हवंय, ह्याला जबाबदार कोण? आज एका चिमुरड्याचा झाड पडून मृत्यू झाला, आम्ही विचारतोय, आम्हाला उत्तर हवंय, ह्याला जबाबदार कोण? एक माणूस चालता चालता गटारामध्ये पडतो, आडवी त्याचा जीव जातो, आम्हाला उत्तर हवंय, ह्याला जबाबदार कोण? या व्यवस्थेकडनं आम्हाला उत्तर हवंय, याला जबाबदार कोण? एवढे दिवस उत्तर दिले गेले नाही, वाटतं आज उत्तर मिळेल तुम्हाला? हे बघा, दगड असतो ना, दगड तो एका गावात तुटत नाही, त्याला अनेक घाव घालावे लागतात आणि आम्ही आता घाव घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। भगव्या फेटी तुम्ही डोक्याला बांधलेल्या, भगव्या फेटी तुम्ही आज डोक्याला, काय नेमकं कारण आहे? भगवा तर आमचा रंगच आहे, त्याला काय कारण कशाला असायला हवं? तो आमच्या रक्तात आहे। निश्चितच सर, आपण पाहतोय की मनसेचं आंदोलन आता हे सुरू झालेलं आहे। आझाद मैदानावरती हे मनसेनिक पोहोचलेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। आझाद मैदान परिसर असेल किंवा मग महानगरपालिकेचा परिसर असेल, या सगळ्याच परिसरामध्ये आपण पाहतोय की जवळपास 200हून अधिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते तैनात असतील। यासोबतच 50 ते 60 जे वरिष्ठ अधिकारी आहेत हे देखील या सगळ्याच बंदोबस्तामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की मनसेनिक जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आता आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत। आंदोलनाची दिशा कशा पद्धतीत असणार आहे हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल, पण मात्र आंदोलन जे आहे ते आता हे सुरू झालेलं आहे। संदीप देशपांडे हे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये मनसेचे इतर पदाधिकारी नेते जे आहेत ते पोहोचण्यास सुरुवात होईल। स्वतः अमित ठाकरे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील। त्यामुळे निश्चितच पालिका प्रशासनाच्या या सगळ्याच व्यवस्थेवरती अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत आणि त्याचंच उत्तर मागण्यासाठी आज मनसेनं हे आंदोलन पुकारलेलं आहे। त्यामुळे आंदोलन सुरू झालेलं आहे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्यामध्ये जितेंद्र परदेशी हा मुद्दा लोकशाही मराठीनं सुद्धा लावून धरलेला होता, ज्याचा उल्लेख संदीप देशपांडे यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेतही केला। जितेंद्र परदेशी हे मनपामधील धर्मेंद्र प्रधान आहेत का, हा सवाल या ठिकाणी संदीप देशपांडे उपस्थित करतायत।
खरं आहे, कारण लागवी ज्या उद्यान विभागाचे सुप्रिटेंडंट असलेले जितेंद्र परदेशी यांच्यावरती अद्यापही कारवाई झालेली नाहीये. झाड कोसळून चिमुकल्याचा जीव जातो. ज्या झाडामुळे या चिमुकल्याचा जीव गेलेला आहे त्या संदर्भामध्ये अनेक पत्रव्यवहार झालेले आहेत. त्याचे सगळेच खुलासे मनसेनी केलेले आहेत. स्वतः लोकशाही मराठी म्हणून आपण देखील केलेले आहेत, पण त्याचं उत्तर अद्यापही आयुक्तांनी दिलेलं नाहीये. त्यामुळे मनसेने छेडलेलं आजचं हे आंदोलन, आज तरी आयुक्त अश्विनी भिडे या उत्तर देतात का याकडे अश्विनी देखील भिडे या प्रामुख्याने सगळ्या आपलं लक्ष संदर्भात राहणार आहे. भाष्य करतात का हे पाहणं महत्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.